वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज इलेक्शन असल्यामुळं शाळेला सुट्टी आहे आणि मला जायचं होतं पप्पांचा डब्बा घेऊन डेपोमध्ये. अरे तुम्हाला सांगितलं नाही वाटतं, सांगायचं विसरलो मी. माझे पप्पा ड्रायव्हर आहेत महामंडळामध्ये, म्हणून ते ब्लॉगमध्ये जास्त दिसत पण नाहीत. तर मग त्यांना येतो डब्बा देऊन मी. तर जिम्मेदारीची कामं सगळे माझ्याकडेच आहेत. मग जात आहे मी आता बस स्टँडला. आई याला सांग ना, अंडर पॅन्ट वरच घेऊन जा त्याला. तर मित्रांनो, आता आलतो मी डब्बा देऊन आणि डब्बा देऊन आल्या मम्मीने आपल्याला जेवायला वाढलेलं आहे. ऑल टाईम अर्णवचं फेवरेट मिरची, पुन्हा दही. तर एवढंच अर्णवचं जास्तच फेवरेट असतं. मिरची तर नुसता टोचून खातो, पण मीठ जे असतं ना वरी टाकलेलं आपण भाजून, तर तेच जास्त खातो. मिरची चावून खात नाही अशी. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत आता टेकडीवर. पूर्ण मित्र हे घेऊन टेकडीवर जाणार आहेत. एकट्याला घरच्यांनी अवॉइड केलं नव्हतं. एडच आहे हे. तर हो का, ह्यांचे एडचाळे सुरू झालेले आहेत आम्ही तुम्हाला मारायला. तर मित्रांनो, इथं आम्ही क्रिकेट खेळत असतात. दर रविवारी येतात व सुट्टीला पण आज म्हणलं थोडस नवीन काय म्हणून. तर आता निघालेला आहे टेकडीवर. मस्त आभाळ चमकत आहे. आणि म्हशी कशा दिल्या ह्या? 200 रुपये किलो. क्वालिटी क्वांटिटी एकदम जबर आहे बघा. यावंच लागतंय म्हणजे म्हशी घ्यायला. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. शाखा क्रमांक 1. तर आम्ही मस्ती करत इकडे आलेलो आहोत मस्त खाली. म्हशीची क्वालिटी आणि क्वांटिटी बघा. म्हशी कायलेत आमचे मित्र इथं. गल्लीतल्या पोरांची डेअरिंग बघा. आता तिथं जाऊन बसणार आहेत. म्हणलं पाय सटकून पडतात. नको, इकडे ये तू. ते त्यांना हाय सवय, तुला नाही. आपण इंग्लिश मीडियम शाळेचे पोर, ते सेमीचे. बरं बस गप, शाळेहून काय नसतं. मला वाटलं अरे माहिती आर्मी जाऊन तरी काताडी आहे. बघू तर आपण पण. तर मित्रांनो, ही आहे आमच्या अंबाजोगाईची गंगा नदी आहे. हे आमच्या अर्णव शाहरुख खान वाली मारायला एकदम खराब ब्रँड आहे ह्याचा. तर हे बघा, लोकेशन कसं आहे. आणि या लोकेशन मध्ये आम्ही जास्तच जरा मूड मध्ये आलो, म्हणून महाग तर पोरं नाचू लागले. मित्रांनो, ही आमच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे, पण इथं मस्त मजा येते आम्हाला. अर्णव जाऊ नको. बघा, असल्या घाण पाण्यामध्ये हे उडी मारणार आहे. याचं नाव आहे छोट्या. तर दाखवतो तुम्हाला. माराय जात आहे हे मस्त उडी अशी. तर बघा, हे मारली काय बघा रे. खरंच अरे फ्रँक झालेला आहे आमच्या सोबत मोठा. असा आमच्या टेकडीला रस्ता आहे आणि अर्णव पळत गेलेला आहे टेकडीवरून. तर आमच्या गल्लीतले पोरं इथं ऑफ रायडिंग करत आहेत. अर्णव पण आहे इकडं. सगळ्यांना उड्या मारलेल्या आहेत. आता तिकडून बाहेर निघालेले आहेत. ही टेकडी मस्त आहे उगा फिरायला. तुम्हारे पहिले आ गए रे मैं, ये देखो हम फिर से जाएंगे. तर तेव्हा का तिकडून निघालेला आहे ते. त्याच्या मागे सगळे जात आहेत. तर ते आलेलं आहे पहिला. अर्णव एकदम लास्टला आहे.
तिथं होता वाटतं रे. अरे मला घेता आलं नाही शूट, पण यांना दिसला मस्त. तर आम्ही अजून पुढं निघालेलो आहे डोंगराकडं. आम्ही मस्त निसर्गाची मजा घेत घेत इकडं जायलेलो आहोत. ॲडव्हेंचर करत करत थोडाफार पाय पण मोकळे होतात आणि आपल्याला कंटेंट पण क्रिएट करता येतो इकडं. मला काही ते पोरं ऐकनात, ते रोज येतात इकडं वाटतं. अर्णव पण त्यांच्यासोबत मिसळलेला आहे, पण मलाच लवकर लवकर जाता येत नाही आहे. इकडं एक चटाई गुंडाळलेली आहे. इकडं मस्त व्ह्यू आहे, आपल्याला शूटिंग करायला किंवा रील्स काढाय मस्त आहे. आम्ही 4-5 फोटो पण शूट केले. एक छोटीशी स्लाइड आहे, तर इथं सगळे घसरलेले आहे. लेट करंट आहे, तर मस्त स्लाइड खेळून आता पुढं निघालेलो आहोत. इकडं खूप छान आहे, मला तर रोज वाटतंय, पण शाळा ट्युशन असल्यामुळं आम्हाला काय यायला जमत नाही. आणि इकडं आम्ही असं उन्हाळ्यामध्ये पार्टी पण करतात, अशी भेळ पार्टी. हे छोट्या केलते ना आपण मागं. आम्ही इथं बसायला दगडांचं केलतं, पण जास्त चांगलं राहिलं नाही. पण बघू, काय चांगलं थोडंफारच राहिलेलं आहे. इथं पोरं भरपूर येतात ना, मग ते बसून बसून पुन्हा त्याच्यावर दगड मारून तोडून जातात. त्याच्यावरच बसतात आणि पुन्हा त्यालाच तोडतात. माझं तर म्हणणं आहे, मग इथं येऊच नाही त्यांनी, घाण करतात. इथं मस्त प्लास्टिक टाकतात, मस्त मस्त बॉटली टाकतात, त्यांना मारावं लागतंय. पण आता निसर्ग आहे म्हणून कोणी काय म्हणतच नाही. एवढं आम्ही केलं तर बघा बसायला, पलीकडून पूर्ण त्यांनी ढासळलेलं आहे. तर काय बर. तर ते दोघं होते, ते म्हणू लागले तुझं गिंबल कितीचं आहे. म्हणलं 4000चं आहे बाबा. ती म्हणतात मला 1200चं आहे. म्हणलं असं बाबा, कुठून घेतलं सांगा मला, मी बी घेतो म्हणलं. मग तर आता म्हणतात कुणी आलं आमच्या घरचं इकडं, तर काय म्हणलं कुठं लेकरं 2 दिसले का, तर नका सांगू. मग यायचीच गरज नाही ना यांना. मग असेच घरच्यांना फसवतात. मी तर सगळ्यांनाच म्हणतो की असं घरच्यांना फसवू नका, गपचूप यायचं नसतं इकडं, कारण ही घातक प्लेस असतात ना. अशा मित्रांना सोबत घेऊन दोघंच आलेत ते. तर इकडं बघा कसलं भारी आहे. मस्त खाली आलात तरी वरी तिकडं आहे, जाणार. तर आम्ही भरपूर कव्हर केलेलं आहे इकडं, मस्त आलेलो आहोत वरी. खरं तर खूप ऑफ रोडिंग झाली. ते बघा ते वरचा जे हे आहे टेकडी वरची जी आहे ना, तिथून आलात आम्ही. आणि आम्हाला आत्ता आठवले की आम्ही पाणी आणायला पाहिजे होतं मेन म्हणजे, पण ते पाणीच विसरलात आम्ही मेन काय का. आता ही सगळी इकडून राहिलेत, पण आपण यांच्या विरुद्ध चालल्यावर जरा आपण पडायचे नाहीत. तर बघा इकडं सनसेट कसा आहे, मस्त. इकडं लेकरं हिंडत आहेत आणि मी म्हणलं थोडासा शूट घ्यावा. इकडं मस्त आपला सूर्य आहे, इकडं हिरवं हिरवं थोडंसं आहे आणि थोडंसं वरी जायचं आहे. मग अकॅडमीचे ते लेकरं असतात वरी चढत आहेत. याला भी वाटायलंय माझं इथं शाळेचं मास्तर आहे का म्हणून. मग ते लेकरं गेले तर पुढं बघायला याचं मास्तर आहे का नाही. तर हे मास्तर लय भेटतात ह्यांच्या शाळेतले प्रत्येक. ह्यांच्या शाळेचं नाव आहे प्रमोदजी महाजन. आम्ही आता निघालो घरी. तिकडून इकडं कुत्रे आहेत, आम्हाला जाऊ का नको पण काय नाही. तर आता जस्ट गल्लीच्या जवळ आलेलाच आहात आणि आम्हाला तर आता खूप तहान लागलेली आहे, म्हणून आधी घरी जाऊन पाणी पिणार. तर मित्रांनो
तिकडून फिरून आल्यावर घरी आलो तो लाईट नव्हती. 1 तास लाईट नव्हती. मग आमच्या घरमालकांनी एक इलेक्ट्रिशियनला बोलवलं. मग जाऊन कुठं आता लाईट आलेली आहे आणि मगच मी शूट करू शकत आहे. तरी 1.5 तास झाला आली, पण थोडासा मी अभ्यास केला कारण परीक्षा होती म्हणून अभ्यास करणं गरजेचं होतं. आता हा अभ्यास झाल्यावर आता म्हणलं ब्लॉगची एंडिंग करावी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. अमीर हो काढा, गरीब हो काढा. चड्डी निघाली.